देहे बांधला तो बोले एके सुटला, आत्मा बोले भेटला आपणया. रुक्मिणी प्राणसंजीवन भक्तजन वत्सल, अकारण करुणा वरुणालय, परमपिता श्री पंढरीनायक पांडुरंग परमात्म्याच्या असीम अनुकंपेने आपण श्री ज्ञानोबारायांनी रचित असा अनुभवामृत नावाचा ग्रंथ, की ज्याच्यावर नित्यानंदैक्य दीपिका नावाची श्री शिवकल्याण स्वामींची टीका उपलब्ध आहे. आणि त्या टीकेच्या आधाराने आपण ह्या मूलभूत ओवीबद्ध छंदोरचनेनं युक्त असणारा असा जो ग्रंथ, की ज्यामध्ये अलौकिक अतींद्रिय अशा प्रकारची केवळ आध्यात्मिक प्रातिभ अनुभूती शब्दाच्या द्वारा साकार माऊलींनी केलेली आहे. आणि त्या शब्दांचा टीकेच्या द्वारा अर्थाचा यथाशक्ती यथामती वेध घेत असताना आपण आतापर्यंत 5 प्रकरणं समाप्त करून 6व्या प्रकरणाला आरंभ करीत आहोत. तर त्याच्या 6 ओव्या झाल्या, आता 7वी ओवी आपण चिंतन करीत आहोत. तर या 6व्या प्रकरणाचं नाव शब्दखंडन असं नाव आहे. तर या अगोदर प्रथम माऊली शब्दाची उपयोगिता किंवा शब्दाचं महात्म्य सांगतात. 12व्या ओवीच्या पूर्वार्धापर्यंत या शब्दाचं वैशिष्ट्य किंवा शब्दाची गरिमा सांगतात आणि नंतर त्या शब्दाचं खंडन करण्याला प्रवृत्त होतात. त्यापैकी आता ह्या ओवीमध्ये ही 8व्या क्रमांकाची ओवी आहे. जीव देहे बांधला तो बोले एके सुटला, आत्मा बोले भेटला आपणया. तर ह्या शब्दाचा पराक्रम असा आहे की जीव देहे बांधला, हा जीव जो आहे तो देहामध्ये बांधला गेला. म्हणजे जीवाने देहाशी तादात्म्य करून तो जीवभावाला प्राप्त झाला, देहभावाला प्राप्त झाला किंवा देहोहम असं जो म्हणायला लागला, त्याचं कारणच आहे की त्याला कारण शब्द आहेत. शब्दानेच त्या जीवाला देहाच्या बंधनात पाडलेला आहे. आणि तो बोले एके सुटला, आणि बंधनात पडलेला जीव करता मी, सुखी मी, दुःखी मी, देहवान असणारा मी अशा प्रकारचा, किंवा म्हणजे मी या ठिकाणी जन्ममरण धर्मवान आहे असं म्हणतो तेव्हा तो स्थूल देहाने बांधलेला आहे. मी सुखी दुःखी असं म्हणतो त्यावेळेला तो सूक्ष्म देहाने बांधलेला आहे. ज्या वेळेला तो आज्ञोहम असं म्हणतो तो कारण शरीराने बांधलेला आहे. आणि ज्या वेळेला ब्रह्माहमस्मी असं म्हणतो तेव्हा तो महाकारण शरीराने बांधलेला आहे. देह उपचय असं धातू आहे ना, त्याच्याप्रमाणे त्याच्याशी तादात्म्य भ्रांती करून जीव ह्या देहरूपी बंधनाला प्राप्त झाला. पण तो बोले एके सुटला, तो एका बोलाने म्हणजे जेव्हा त्या जीव मुमुक्षु दशेत अधिकारी होऊन श्रीगुरूंना शरण जातो तेव्हा तत्वमसी ह्या बोलण्याने, म्हणजे तत्वमसी ह्या महावाक्याने त्या ठिकाणी तो सुटला, तो ह्या बंधनातून मुक्त होतो. बंधनातून मुक्त होतो त्याचंही कारण शब्दच आहे, आणि बंधाला कारण होतो याचंही कारण शब्दच आहे. आत्मा बोले भेटला आपणया, आत्मा आपणया बोले भेटला. आत्मा जो आहे तो बोलण्यानेच आपल्याला भेटला. म्हणजे तत्वमसी महावाक्य सांगितल्यानंतर त्या ठिकाणी जी काही वृत्तीव्याप्ती आहे त्या वृत्तीव्याप्तीमध्ये आवरणाचा अज्ञानरूपी आवरणाचा भंग झाला आणि वृत्ती स्वपर विरोधिनी असल्यामुळे ती निवृत्त होऊन त्या ठिकाणी स्वयंप्रकाशत्वाने आत्माच अवशिष्ट राहिला. हे सुद्धा शब्दानेच झालं. म्हणजे आत्माच आपल्या आत्म्याला भेटला, म्हणजे आत्माच आत्मस्वरूपाच्या ठिकाणी आहे हे आपल्याला कळलं, हे सुद्धा शब्दामुळंच कळलं. त्याविषयी टीकाकार सांगतात, जे शुद्ध चैतन्य ते जीवभावा येऊन होनी परिचिन्न देही वाटे. या ठिकाणी वास्तविक जीव जो आहे तो तत्वतः परमात्मस्वरूप आहे. जीव म्हणजे विशुद्ध चैतन्य स्वरूप आहे.
केवळ दृंगमात्र आहे, परंतु तो जीवभावाला आला. जे शुद्ध चैतन्य ते जीवाभावा येऊन, ते शुद्ध चैतन्यच, आत्मचैतन्यच जीव चैतन्य होऊन राहिलं. होऊनी परिच्छिन्न, आणि ते काय झालं, परिच्छिन्न झालं. आणि देही वाटे, ते मी देही आहे अशा प्रकारे, मी देहवान आहे असं वाटायला लागलं, म्हणजे असं भासायला लागलं. ते हे शब्दाचेच करणे, हे शब्दाचंच करणं आहे. वाचुनी दैन्य भोगीजे चैतन्य, नाही तर हे शब्दाने जर हा पराक्रम केला नसता, त्याला जीवभावाला आणलं नसतं, तर चैतन्य दैन्य भोगीजे, त्याच्या वाचून चैतन्य हीन दीन झालं असतं का? हां, म्हणजे संकोचोनी कार्य झालाशी लहान, घेई आपोषण ब्रह्मांडाचे. आईनं ज्यावेळेला तो जन्माला आला, त्याचं नाव ठेवलं, त्यावेळेला त्या 3.5 हाताचं नाव तिनं ठेवलं, आणि त्या शब्दाने कायम त्याला राम राम हाक मारता मारता त्याला वाटायला लागलं की राम हे म्हणजे हा 3.5 हाताचा देहाचं नाव राम आहे, असे त्याला भ्रांती झाली की नाही? ही भ्रांती कोणी केली? त्या आईवडिलांनी योजलेले जे शब्द आहेत की शरीर आहे आणि शरीर हेच तुझं स्वरूप आहे, आणि त्याचं नाव आहे, त्या नामाचा आणि त्या शरीराचा संबंध जोडला. तर ते म्हणायला लागले की तू राम आहेस, हा म्हणायला लागला की मी राम आहे, मी 3.5 हाताचा देह आहे. असं हा पराक्रम कोणी केला? शब्दानेच केला. नाहीतर तो जीव कधी दैन्यवाना झाला असता का? दैन्यवाना होतो त्यावेळेला काय म्हणतो, किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फजित, असे दैन्यवान त्याला दीनता प्राप्त झाली असती का? मी सुखी आहे, मला कोणीतरी ह्या दुःखातून सोडवा, अशी भ्रांती झाली असती का? जर सूक्ष्म शरीर तो नव्हता, स्थूल शरीर तो नव्हता, मी अज्ञानी आहे, असंही त्याला बंधन प्राप्त झालं नसतं. आणि त्या मायाच मरून पुन्हा जेव्हा जिवंत होते ज्ञानरूपाने की मी ब्रह्म आहे, या रूपाने महाकारण शरीराचा अभिमान किंवा तादात्म्य भ्रांती त्याला कधीही झाली नसती. आणि ज्या अर्थी झाली हे फलबलकल्पे आहे. ज्या अर्थी दैन्य त्याला प्राप्त झालं, त्या अर्थी त्या शब्दाने म्हणजे त्या शब्दालाच त्यांनी मानलं, मान्यता दिली, आणि त्या शब्दाप्रमाणे आपण स्वतः दीनवाना किंवा बद्धतेला प्राप्त झाला. मुक्त होता परिबळे झाला बद्ध, घेऊन या छंद माझे माझे. मी तुझी आई आहे, आम्ही तुमचे पिताश्री आहोत, असं सांगितलं की सगळ्या ठिकाणी त्याला देह तादात्म्य भ्रांती किंवा अहंतेची भ्रांती झाली आणि ममत्वाची भ्रांती झाली. हे सर्व कोणी, ममत्वाची भ्रांतीचा जितका विस्तार झाला तितका तो अधिक दिनवाना झाला. हे दैन्यवानं केलं कोणी? तर हे शब्दाचेच करणे, शब्दानेच केलं. जरी चैतन्याशी चैतन्यपण असेल औपाधिक गुणे, तरी आपली खुन चुकोन वाटते देही. ते सांगतात, जर चैतन्याशी चैतन्यपण, चैतन्य हे त्या चैतन्याचं स्वरूप आहे, वास्तवता स्वरूप आहे, आणि ते तरीसुद्धा पण चैतन्याच्या ठिकाणी चैतन्यत्व, ज्ञानाच्या ठिकाणी ज्ञानत्व असं जर त्याला वाटत असेल, म्हणजे ज्ञानत्व धर्माने मी ज्ञानी आहे असं जर त्याला वाटत असेल, म्हणजे याचा अर्थ अंतःकरण किंवा बुद्धीची तादात्म्य घेतल्याशिवाय ज्ञानी असा शब्दप्रयोग किंवा ज्ञानवान असा शब्दप्रयोग होऊ शकत नाही. बरोबर? म्हणजे चैतन्याला जर चैतन्यपण असेल तर त्या ठिकाणी निश्चितच त्याने उपाधीचा संसर्ग केलेला आहे, आणि उपाधीच्या गुणी म्हणजे उपाधीचे गुण आपल्यावर घेतलेले आहेत. वास्तविक आहे काय जे अधिष्ठान असतं त्या अध्यस्त पदार्थाने यत्किंचितसुद्धा त्याच्या गुणाने किंवा दोषाने संबंधित होत नाही. आणि हा ज्या अर्थी ते गुण किंवा दोषांचा आरोप आपल्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी किंवा स्वयंच्या ठिकाणी करतो, त्या अर्थी उपाधीचे गुण त्यांनी घेतलेले आहेत, उपाधीच्या गुणांशी तादात्म्य केलेलं आहे. आणि म्हणूनच आपली खुन चुकवणं म्हणजे आपलं स्वतःचं जे स्वरूप आहे त्या स्वरूपाचा संकेत किंवा स्वरूपाचं यथार्थत्व त्याच्याकडून चुकलेलं आहे, त्याचं काहीतरी चुकलेलं आहे. कारण वाटते देही, त्याला मी देही आहे, मी जीवात्मा आहे, देहधारी असा कोणी पुरुष किंवा स्त्री आहे, सुखीदुःखी आहे, कर्ता भोक्ता आहे असं त्याला वाटतं. म्हणून मग त्या शब्दालाच दया येते आणि मगच शब्द विचार दावी.
आणि मग आपल्याला शब्द आणि विचार हे दोन वेगळे शब्द करायचे. मग शब्द विचार दावी, मग शब्द हा आपल्याला विचाराकडे प्रवृत्त करतो. विचारात जायते बोधहा, असं तो शब्दच सांगतो आपल्याला की तुम्हाला विचाराच्या द्वारा मोक्ष प्राप्त होईल, दुसऱ्या कोणत्याही क्रिया किंवा भावनेने प्राप्त होणार नाही. म्हणजे शब्दानेच विचाराकडे प्रवृत्ती केली आणि प्रवृत्ती केल्यानंतर देह तादात्म्य सांडवी, आणि तो आपल्याला देह तादात्म्याचा परित्याग करायला प्रवृत्त करतो. देह मी हे नव्हे सरे, उरला उरे विठ्ठल, देह मी नव्हेच, अशा प्रकाराने मग देह दृश्य आहे, देह अनित्य आहे, देह प्रतिती मात्र आहे. अशा प्रकारचा देहाच्या विषयी तो तादात्म्य भ्रांती जी आहे त्या तादात्म्य भ्रांतीतून त्या जीवाला सोडवतो. देह तादात्म्य सांडवी, तरी वस्तू मात्री हे ठेवा ठेवे असे ना की, परंतु खरं जर पाहिलं तर मूळच्या आत्मवस्तूच्या ठिकाणी ज्या वेळेला चैतन्याच्या ठिकाणी उपाधीचे गुणांचा आरोप होतो की म्हणजे जीवात्मा करतो, त्याही वेळेला मूलभूत चैतन्याच्या ठिकाणी किंवा आपल्या स्वस्वरूपाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं हे देह तादात्म्य केलं, नंतर देह तादात्म्याचा परित्याग केला, ही उठाठेव त्या मूळ स्वरूपाच्या ठिकाणी असे ना की ती तर मुळीच नसतेच, असतच नाही. उत्पत्ती विनाशा अतीत, आत्मा सर्वदा अखंडित, तेथ शब्दूची हा करीत भागाभाग. वास्तविक काय आहे की आत्मा जो आहे तर तो आत्मा उत्पत्ती आणि विनाश, उत्पत्ती आणि नाश यांच्या अतीत आहे. आत्मस्वरूपाची कधी उत्पत्ती झाली नाही, ते काय आहे, अजायमान आहे, कधीच उत्पन्न न होणारं, आणि आत्मा हा अविनाशी आहे, म्हणून तो अजात आहे आणि अविनाशी आहे. असं असताना देखील आत्मा सर्वदा अखंडित, आणि आत्मा सर्व कालामध्ये आत्मा अखंड आहे, म्हणजे देशकाल वस्तू परिच्छेद रहित असं आत्म्याचं नित्य स्वरूप आहे. परंतु तेथ शब्दचे हा करीत भागाभाग, परंतु हा जो विभाग आहे त्या विभागाचा विभाग कोण करतो, त्या आत्म्याच्या ठिकाणी भ्रम मानून, बरोबर ना, आत्म्याच्या ठिकाणी भ्रम मानून तो ज्या देहाची तादात्म्य करील त्या देहवान तो आहे, आणि देहसंबंधी असणाऱ्या ज्या पदार्थाच्या संबंधाने तो आत्मीयतेची भावना करतो, तर तसा आत्मा त्या भावनेने युक्त आहे, त्या धारणेने युक्त आहे, असं तो म्हणत राहतो. परंतु हा किंवा त्याच आत्म्याच्या ठिकाणी स्थूल सूक्ष्म कारण शरीराशी जसं तादात्म्य करील तसं तसं त्या आत्म्याचा विभाग केला जातो. स्थूल आत्मा, स्थूल शरीरधारी आत्मा, सूक्ष्म शरीरधारी आत्मा, कारण शरीरधारी आत्मा, असं प्रत्येक ठिकाणी आत्म्याचे विभाग करतो. पण त्या मूळ आत्मस्वरूपाच्या ठिकाणी भागाभागा असे ना की तिथं विभाग कोणत्याही प्रकारचा नाही, कारण ती अखंड वस्तू आहे, आणि अखंड वस्तू ती निरपेक्ष व्यापक देशकाल वस्तू परिच्छेद रहित, पण तिचे विभाग त्या ठिकाणी करतो. पण हा जरी म्हणजे कोण करतं, हे भ्रमिष्ठ चैतन्य, भ्रमिष्ठ चैतन्य हे विभाग करतं, पण मूलभूत चैतन्याच्या ठिकाणी हा भाग किंवा विभाग असा कोणताही प्रकार नाही. शब्दूचे हा करीत भागाभाग, मग हा विभाग कोणी केला, हा विभाग शब्दाने केलेला आहे. मनोनी जीवरूपे देही वाटला, मग सुटोनी आपण भेटला, ऐसा अर्थ घडला बोलेची करुणी. आता मग देहरूपे जीवरूपे देही वाटला, आपल्याला ज्या वेळेला आपण शब्दाने विभाग केले तेव्हा मी जीव आहे परिच्छिन्न, असा मी जीवात्मा आहे असं वाटलं. मग सुटोनी आपण भेटला, पण मी या ठिकाणी जीवरूपाने असणारा देही मी नसून ह्या देह जे आहेत ते देह अनित्य आहेत, देह मिथ्या आहेत, देह परतंत्र आहे, आहे की नाही. मी स्वतंत्र आहे, मी नित्य आहे, मी एक आहे, बरोबर ना. देहाच्या ठिकाणी देश काल वस्तू परिच्छेद आहे, मी अपरिच्छिन्न आत्मा आहे. हे कोणी केलं, ऐसा अर्थ घडला बोलेचे करून. अशा प्रकारचा पुरुषार्थ जो आपल्याला प्राप्त झाला की बंधातून सुटून मोक्ष किंवा परमपुरुषार्थ मोक्ष हा जो आपल्याला प्राप्त झाला, तो ऐसा अर्थ घडला बोलेचे करून.
तो बोलांनीच झाला. श्रीगुरूंनी त्याला तत्वमसी अशा प्रकारचं वाक्य सांगितलं आणि त्याला भागत्याग लक्षणेने मी ब्रह्म आहे असा बोध झाला. अनात्म पदार्थांचा परित्याग करून आत्मतत्वाचा ब्रह्मरूपतेने निश्चय झाला. हे सुद्धा कोणी अयम आत्मा ब्रह्म असं त्या ठिकाणी बोलणं ऐकलं, महावाक्य ऐकलं आणि त्या महावाक्याने त्याला आपलं स्वतःचं स्वरूप ते स्वरूपांना त्यांनी स्वरूपानेच जाणलं. पण हे सर्व करण्यासाठी कोण होतं? शब्दच होता. शब्दाचंच साह्य घेतलं. हे वेदोक्तीची खुणं जाणती अनुभवी सुजान पुढेही समर्थपण शब्दाचे ऐका. आता ही वेदोक्तीची खुणं ही वेदाचं जे वचन आहे त्याचाच हा संकेत आहे की या ठिकाणी तत्वमसी महावाक्याने त्याला त्याला लक्षार्थाने म्हणजे जद जल लक्षणेच्या द्वारा त्याला आपलं लक्ष स्वरूप आत्माच ब्रह्म आहे अशा प्रकारचं ज्ञान व्हावं ही वेदोक्तीची काय आहे? खूण आहे. हे जाणते अनुभवी सुजान, ज्या अनुभूती संपूर्ण, ज्यांना संशय विपर्ययरहित दृढ अपरोक्ष साक्षात्कार झालेला आहे तेच लोक ह्या गोष्टीला जाणतात. हा सगळा प्रताप कोणाचा आहे? शब्दाचा प्रताप आहे. पुढेही समर्थपण शब्दाचे ऐका. आणि याच्या पुढेही शब्दाचं काय सामर्थ्य आहे, शब्द किती प्रबल प्रमाणत्वाने युक्त आहे ही गोष्ट आम्ही सांगणार आहोत, ती तुम्ही ऐका. आता 9 आणि 10 ओव्यांचं युग्म आहे. दिवसा ते उगो गेला तव रात्रीचा द्रोह आला म्हणून सूर्यो या बोला उपमा नव्हेची. जे प्रवृत्ती आणि निवृत्ती विरुद्धा या हातू धरिती मग शब्देची चालती एकलेनी. आता सांगतात की दिवसा ते उगो गेला, दिवसा उगवला म्हणजे कोण? सूर्य. सूर्य जो आहे तो सूर्य दिवसा उगो गेला, दिवसा उगवला सूर्य. पण दिवसा उगवल्याबरोबर सूर्याने काय केलं? रात्रीचा द्रोह आला, त्याचा रात्रीशी विरोध झाला, रात्रीचा त्याने द्रोह केला. कारण सूर्य उगवला की रात्र जाते, म्हणजे रात्र असते तेव्हा दिवस नाही आणि दिवस असते तेव्हा रात्र नाही. मग सूर्याने त्या ठिकाणी सूर्य उगवला परंतु रात्र आणि दिवस ह्या दोघांना त्यांनी समान न्याय दिला नाही. दिवसा उगवल्यामुळं त्या ठिकाणी रात्रीची हानी झाली. म्हणून सूर्य या बोला उपमा नव्हेची, म्हणजे सूर्य दिवस आहे पण रात्री सूर्य नाही, कारण तो दिवस हा रात्रीच्या विरोधी असल्यामुळं दोन्हीकडे रात्री आणि दिवस ह्या दोघांना सूर्याने समान न्याय दिला नाही. म्हणून म्हणतात सूर्य या बोला उपमा नव्हेची, म्हणजे या बोला म्हणजे या शब्दाला सूर्याची उपमा देता येत नाही. सूर्य आणि शब्द ह्या दोघांची उपमा देता येत नाही. सूर्य पक्षपाती आहे, दिवसाचा पक्षपाती आहे, रात्रीचा विरोधी आहे. म्हणून रात्री आणि दिवस ह्या दोघांमध्ये सूर्याची समव्याप्ती असायला पाहिजे होती, पण ती होत नाही, सिद्ध होत नाही. म्हणून सूर्य या बोला उपमा नव्हेची, या बोला म्हणजे या शब्दाला सूर्याची उपमा देता येत नाही. सूर्य हा त्याचं उपमान, शब्दाचं उपमान होऊ शकत नाही. जे प्रवृत्ती आणि जे प्रवृत्ती आणि निवृत्ती विरुद्धा या हातू धरिती मग शब्देची चालती एकलेनी. जे नाम कारण का प्रवृत्ती आणि निवृत्ती, कारण हा शब्द काय करतो? प्रवृत्ती मार्ग आणि निवृत्ती मार्ग. प्रवृत्ती मार्ग म्हणजे इहलोकातल्या आणि परलोकातल्या सुखप्राप्तीची साधनं सांगणारा प्रवृत्ती मार्ग आहे. आणि निवृत्ती मार्ग जो आहे तो मोक्षाचं म्हणजे संसार बंधाच्या निवृत्तीचं साधन सांगणारा हा निवृत्ती लक्षणात्मक धर्म आहे. प्रवृत्ती लक्षणात्मक धर्म इह किंवा परलोकाचं साधनाविषयी निरूपण करतो. आणि जो निवृत्ती लक्षणात्मक धर्म आहे तो ह्या ऐहिकीचे का पारत्रीचे भोग पायिक झाली या इच्छेचे परिभोगावे हे न रुचे मना माझी अशी ज्या पुरुषाची भूमिका आहे त्या पुरुषाला परमपुरुषार्थ म्हणजे दुःखाची आत्यंतिक निवृत्ती आणि परमानंद प्राप्ती रूप असणारा जो मोक्ष, त्या मोक्षप्राप्तीची जी साधनं ज्यामध्ये वर्णन केलेली आहे
त्या धर्माला म्हणतात निवृत्ती लक्षणात्मक धर्म. धर्म दोन प्रकारचा सांगितला जातो, प्रवृत्ती लक्षणात्मक धर्म आणि निवृत्ती लक्षणात्मक धर्म. परंतु हा शब्द काय करतो, वास्तविक प्रवृत्ती लक्षणात्मक धर्म वेगळा आहे आणि निवृत्ती लक्षणात्मक धर्म परस्पर दोन विरोधी धर्म आहेत. परंतु विरुद्ध असूनही या हातू धरिती, ह्या दोन्ही काय करतात, परस्परा म्हणजे ह्या दोघांनाही हातात धरतो, म्हणजे दोघांनाही समान न्याय देतो, दोघांनाही समान मानतो. आणि मग शब्देची चालती एकलेनी, आणि ते एकट्या शब्दाने जी दोन्ही अगदी हातात हात घालून या हातू धरिती शब्देची चालती, एकमेकाच्या हातात हात घालून शब्दच त्यांना एकत्र रीतीनं चालवतो. म्हणजे शब्दाच्या ठिकाणी प्रवृत्ती लक्षणात्मक धर्म सांगणारं हे पूर्वमीमांसा, म्हणती संसारी जन्मी जे यज्ञाधिक कर्म की जे मग स्वर्ग सुख भोगी जे मनोहर, हे सांगणारा प्रवृत्ती लक्षणात्मक धर्म आहे. आणि आईचेचा परत्रीचे हे सांगणारा कोण आहे, निवृत्ती लक्षणात्मक धर्म आहे. परंतु हे निवृत्ती प्रवृत्ती लक्षणात्मक धर्म सांगणाराही शब्दच आहे आणि निवृत्ती लक्षणात्मक धर्म सांगणाराही शब्दच आहे. म्हणून शब्देची चालती एकलेनी, एकट्या शब्दातच त्यांच्या दोन्हींमध्ये ओवन आहे, शब्दाला सोडून दोन्हीही नाही. अशा प्रकारचा शब्द मात्र दोघांनाही समान न्याय देतो, कारण दोघांच्यामध्ये शब्दात्मकता समान आहे. आता टीका. या शब्दाचे महिमान सूर्यही न पवे उपमेने, जे दिवानिशी समान पाळू नेने. आता या शब्दाचं महिमान वर्णन करत असताना याला जर उपमात करायची झाली तर सूर्याची कोणी देईल, कारण काय, सूर्यामुळं दिवस आणि रात्र दोन्ही सूर्यामुळं भासतात, बरोबर ना. कारण दिवसाच्या अभावाला रात्र म्हणतात आणि रात्रीच्या अभावाला दिवस म्हणतात, पण दोन्ही काय सूर्याच्या सापेक्षच झाले की नाही, दिवस आणि रात्र. आता इथे त्यांना हे सांगायचं सूर्यरात्रीचा वैरी झाला, पण सूर्यरात्रीचा वैरी नाही, कारण सूर्याला रात्र जशी माहीत नाही तसं दिवस पण माहीत नाही. सूर्य हा स्वयंप्रकाश रूपाने आपला दैदिप्यमान कांतिमान जसा आहे तसाच आहे. त्याला म्हणून माऊलींनी सांगितलं की त्या सूर्याला रात्री त्यांनी कधी पाहिलीच नाही, तर बरोबर ना, तरी त्याला तमारी हा डगरू आलाचे का, काय सूर्याशी अंधकारू काही झाला होता गोचरू, परी तमारू हा डगरू आलाचे का. हे आपण त्याच्या ठिकाणी तमारी असा आरोप केलेला आहे. वास्तविक तो तमाचा आरी नाही त्याच्या ठिकाणी, कारण अंधकार त्या समोरच कधी आला नाही तर त्याचा शत्रू कुठं झाला, आणि अंधकारच आला नाही तर त्याच्या ठिकाणी दिवस काय आहे सूर्याला माहीत आहे का. सूर्याला रात्री माहीत, तशी होय ना काय, रात्री आणि दिवो हा तवची द्वैत भाव दो नरिगिजे गावो गभस्तीचा. अशा सूर्याच्या खऱ्या गावात गेलं नाही तोपर्यंत रात्री आणि दिवस आहे. सूर्याच्या गावामध्ये रात्री नाही आणि दिवसही नाही. दिवस आहे पण तो जो नित्य उदो ज्ञानियाशी, त्या अस्तमानाची दयाशी आडनाव नाही, असा तो सूर्य आहे. काय काय हां, सूर्याकडे कसं लावायचं. हां, रात्री निवृत्ती आहे आणि विरुद्ध या हातू धरिती, हे दोन विरुद्ध कसे काय हातात धरतो. उलट सूर्य हा उपमेला पुरत नाही असं सांगायचं त्यांना. सूर्य उपमेला पुरत नाही, परंतु या ठिकाणी हा जो शब्द आहे तो शब्द मात्र दोन्ही विरुद्ध आहेत, प्रवृत्ती आणि निवृत्ती, पण या दोघांनाही हातात धरतो. आणि हातात धरून काय करतो, एकटा शब्दानेच ते दोन्ही चालत राहतात. म्हणजे दोघांचे जो प्रवृत्ती लक्षणात्मक धर्म हाही त्याचं प्रवृत्ती लक्षणात्मक धर्माचं वर्णन करणारा कोण आहे, शब्दच माध्यम आहे. आणि निवृत्ती लक्षणात्मक धर्माचं वर्णन करणारा कोण आहे, शब्दच माध्यम आहे. म्हणून प्रवृत्ती आणि निवृत्ती हे वर लावायचं नाही की त्याच्यामुळे ती उपमा दिली, पण ती उपमा अपुरी आहे. म्हणून मग अपुरी काय शब्दाचं वैशिष्ट्य आहे, तर शब्दाचं हे वैशिष्ट्य आहे का प्रवृत्ती आणि निवृत्ती ह्या दोघांनाही हातात धरून, तसा रात्र आणि दिवस ह्या दोघांनाही अगदी आपल्या करंगळीला धरा आणि बरोबर चालवा, असा हा शब्द जो आहे तो जसं करतो तसं सूर्याच्या ठिकाणी नाही. म्हणून सूर्य उपमेला येत नाही किंवा सूर्य ह्या शब्दाचं उपमान होत नाही असं सांगितलं. मग शब्देची चालती एकलेनी,
एकट्या शब्दाने चालतात. आता हे सांगतात टीकाकार, या शब्दाचे महिमान सूर्यही न पवे उपमेने, जे दिवानिशी समान पाळून येणे. कारण ते म्हणतात शब्दाचा असं महिमान आहे की त्याला सूर्याची उपमा देखील देता येत नाही. कारण सूर्य हा दिवस आणि रात्री यांना समानताचा न्याय पाळू शकत नाही. दिवसाची होता प्रवृत्ती, रात्री की पावे निवृत्ती, उभयाशी अविरोध स्थिती वागवू नेणे. या ठिकाणी दिवसाची प्रवृत्ती झाली की रात्रीची निवृत्ती होते. त्यामुळं दोघांचा अविरोध, रात्री आणि दिवस एका ठाई नांदतात. ते तसं म्हणतात ना, एका घरी नांदती दोघे, प्रारब्ध बोध आनंदे, एका घरी नांदती दोघे. हे सुद्धा शब्दाचाच प्रभाव आहे बरं का. हा, हे सुद्धा आहे का नाही. प्रारब्ध बोध आनंदे, प्रारब्ध आणि बोध आपलं बरोबर ना, हे दोन्ही एकाच घरामध्ये नांदतात. असं आहे की नाही. त्या न्याय आहे का नाही. प्रारब्धही त्याच्यात तोच बघतो आणि ज्ञानही त्याच्याच ठिकाणी राहतं. असं जसं आहे तसं म्हणतात दिवसाची प्रवृत्ती झाली का रात्रीची निवृत्ती होते. त्यामुळं त्या उभयांना म्हणजे रात्री आणि दिवसाला तो अविरोध स्थितीमध्ये वागवू शकत नाही. शब्दी असे हे युक्ती न ढळता अविरोध वृत्ती, प्रवृत्ती आणि निवृत्ती एकसरे वागवी. परंतु शब्दामध्ये मात्र अशी युक्ती किंवा चातुर्य आहे की तो अविरोध वृत्ती न ढळता, म्हणजे दोघांचाही कोणत्याही प्रकारचा विरोध न होता, त्या अविरोध कधीही न ढळता प्रवृत्ती आणि निवृत्ती यांना एकसरे समानच वागवतो असं आहे. का व या ठिकाणी प्रवृत्ती सांगणारं पूर्वमीमांसा आहे, ते त्याला काय धर्मशास्त्र म्हणून त्याचा गौरव करतो. आणि निवृत्ती लक्षणात्मक जो धर्म आहे त्याचा मोक्षशास्त्र म्हणून गौरव करतो. पण धर्मशास्त्र बरं सारखंच आहे की नाही. एकाला चित्तशुद्धीचं कारणत्व देण्यासाठी शब्दच त्या पूर्वमीमांसेलाही महत्त्व देतो. कारण चित्तशुद्धी अतिशय मोक्ष देईल ज्ञान इथं किरण आहे आन परितेची थारे ऐसे मन शुद्ध व्हावे, पाताळीचे निधान दाविल किर अंजन परिव्हावे लोचन पायाळाची. इतका महत्त्वाचा आहे की नाही. पूर्वमीमांसा ज्याचं झालं नाही त्याला उत्तरमीमांसा फलद्रूप होणार नाही. पूर्वमीमांसेचं अनुष्ठान घडल्या वाचून त्यालाही न्याय दिला की नाही. आणि इकडं आल्यानंतर तुम्ही कुर्वते कर्म भोगायन कर्म कर्तुंच भुंजते काय कीटा इव आवर्तांतरम आशुते लभंतो वरजंतो जन्मनो जन्म लभंते नैव निवृत्तीम. त्याला कधीच मोक्ष होणार नाही. कर्माने न कर्मणा न प्रजया असं सांगून त्याचं काय करतो त्या ठिकाणी ज्ञानादेवतू कैवल्यम असं सांगणारा आहेच ना वेद. त्याला काय म्हणतात, हे कोणतं शास्त्र आहे? निवृत्तीशास्त्र आहे किंवा मोक्षशास्त्र आहे. मग किंवा निवृत्ती लक्षणात्मक धर्माचं आचरण आहे. मग त्या ठिकाणी त्याला तेवढं स्थान देतो की नाही. मग प्रवृत्ती आणि निवृत्ती एकसरे वागवी. शाब्दिक जे निवृत्ती तिचेच्या अंगीची प्रवृत्ती आणि शब्देकरी जे प्रवृत्ती जेथे निवृत्तित्व न ढळे. आता तो शब्द जो आहे ना तो शब्द हे पण सांगतो प्रवृत्ती निवृत्तीचे आठवणी हा भाग आणि उतरिले चांग रसायन ज्ञानाग्नी हुताशी कडशिले ओजा आत्मसिद्धी काझा लागोनिया. हे सुद्धा काय करतं शाब्दिक जे निवृत्ती शब्दानेच निवृत्ती होते की नाही. आणि तिचेच्या अंगीची प्रवृत्ती ती निवृत्ती आहे. शब्दाने जी निवृत्ती लक्षणात्मक धर्म सांगितला आहे तो प्रवृत्ती लक्षणात्मक धर्माच्या सापेक्षच त्याला शब्दप्रयोग केला आहे का नाही. मग आणि ज्या वेळेला निवृत्ती होते त्यावेळेला तिचेच्या अंगीची प्रवृत्ती ही निवृत्ती काय आहे? प्रवृत्तीच आहे. त्या शब्दाने जी निवृत्ती केली त्या शब्दाने निवृत्ती केली म्हणजे ती निवृत्ती ही प्रवृत्तीच आहे. कारण ती प्रवृत्ती सापेक्ष आहे म्हणून. आणि शब्देकरी जे प्रवृत्ती जेथे निवृत्तित्व न ढळे. आणि शब्दाने किती प्रवृत्ती केली प्रवृत्ती लक्षणात्मक धर्म सांगितला तरीसुद्धा तो निवृत्ती सापेक्ष असणारी जी मूलभूत जी निवृत्ती आहे किंवा सापेक्ष निवृत्ती आहे दोन्ही पण ती कधी ढळत नाही. म्हणजे सापेक्ष निवृत्ती पण आहेच आहे, तिच्या सापेक्ष निवृत्ती शब्द आहे. आणि मूलभूत असणारी जी निवृत्ती आहे ह्या दोघांचंही निवृत्ती करून राहिलेली जी स्वसंवेद्य निवृत्ती नित्य निवृत्ती अवाच्य निवृत्ती ती सुद्धा कोणी सांगितली? पुन्हा
शब्दाने सांगितलं. ते अवाच्य आहे, अशब्दम आहे, हे सुद्धा कोणी सांगितलं? शब्दानेच सांगितलं. शब्दे प्रवृत्ती झाली, शब्देची निवृत्ती द्योतिली, एवं शब्देची देखील प्रवृत्ती निवृत्ती. हे याचं एक पहा अर्थ. शब्दामुळंच प्रवृत्ती झाली, शब्दानेच निवृत्तीचंही प्रकाशन केलं. त्याचप्रमाणे शब्दानेच प्रवृत्ती आणि निवृत्ती ह्या दोन्हींनाही पाहिलं म्हणजे शब्दानेच प्रवृत्ती आणि निवृत्तीचं प्रकाशन केलं. सूर्ये असते रात्री झाली, परी सूर्ये नाही देखिली, आस्तमानाची आली कुटी तया. आता तुम्ही म्हणतात की तुम्ही म्हणता रात्रीला न्याय दिला नाही, सूर्याचा अस्त झाला. पण सूर्याचा जेव्हा अस्त झाला तेव्हा रात्र झाली. सूर्याचा अस्त झाल्यावर मग नाही का रात्र होत. तुम्ही म्हणता सूर्य उगवल्यावर काय झालं? रात्र नाहीशी झाली. मग त्याने रात्रीला न्याय दिला नाही, असं जर तुम्ही म्हणत असाल तर म्हणतात जेव्हा सूर्य अस्त झाला तेव्हा त्या सूर्याने आपला अस्त करून रात्र झालीच की नाही, मग रात्रीला न्याय दिला नाही का आपण अस्त पाहून. पण ते म्हणतात ज्या वेळेला ती रात्र झाली सूर्याचा अस्त, पण एक कमीपणा आहे त्याच्या ठिकाणी, तो रात्र पाहू शकला नाही ना, त्याला अस्ताला गेला. परंतु परी सूर्य नाही देखिली, सूर्याने ती रात्र कधीच पाहिलेली नाही. आस्तमानाची आली कुटी तया. आणि पुन्हा काय, सूर्याचा अस्त कधी होतच नाही. सूर्याच्या ठिकाणी स्वयंप्रकाश रूपाने भौतिक सूर्य, आपण स्वयंप्रकाश त्याचं भौतिकत्व असूनही स्वयंप्रकाशत्व मानतोच की नाही. मग त्या ठिकाणी सूर्याने रात्र पाहू शकला नाही. समजा त्याचा अस्त झाला, अस्त झाल्यामुळं मग तो आता रात्र जरी झाली असली तर ती रात्र सूर्याने पाहू शकला नाही. आणि आस्तमानाची आली कुटी तया, त्याला हा सूर्य अस्त झाला असा त्याला आडनाव पण आलं. रात्रीला न्याय दिला तरी हे त्याचं काय आहे, फक्त रात्रीचा शत्रू किंवा सूर्य अस्तमानाला जाऊन त्यांनी रात्रीला न्याय दिला, बरोबर ना. असं जरी तुम्ही म्हणत असाल म्हणजे त्यामुळं रात्रीच्या अस्तित्वाला सूर्याने स्वतः अस्त होऊन रात्रीच्या अस्तित्वाला जागा करून दिली, असं जरी तुम्ही म्हणता तरी हे म्हणणं बरोबर नाही. कारण सूर्य जेव्हा अस्तावला गेला तेव्हा तो रात्र पाहायला उरलेलाच नाही. म्हणून त्याच्या ठिकाणी रात्रीचा शत्रू हा त्याच्यावर उगीच कुटी म्हणजे आळा आला, दुसरं काही नाही. शब्दो अस्तमाने विन करी प्रवृत्ती निवृत्ती प्रतारण, म्हणून बोला समान सूर्यही नव्हे. शब्द रचना कशी केली पहा. पण सूर्य कसा आहे, सूर्य अस्ताला गेला आणि मग रात्र झाली. परंतु शब्दो अस्तमाने विन, शब्दाचा अस्त न होता, शब्द नाहीसा न होता, करी प्रवृत्ती निवृत्ती प्रतारण. या ठिकाणी प्रवृत्ती आणि निवृत्ती रूपाने आपली काय करतो, प्रतारणच करतो ना, फसवणूक करतो की नाही. म्हणजे हा शब्द इतका कुशल कारागीर आहे की स्वतःचा अस्त न होता त्या ठिकाणी प्रवृत्ती आणि निवृत्ती ह्या दोघांचंही प्रतारणा करतो, म्हणजे दोघांची फसवणूक करतो. म्हणजे प्रवृत्ती निवृत्ती लक्षणात्मक धर्माचा हा व्यवहार, बरोबर ना, हा व्यवहार करून घेतो आणि स्वतः मात्र मावळत नाही का. कारण तो जर मावळला तर प्रवृत्ती लक्षण आणि निवृत्ती लक्षणात्मक धर्म हे कोणतंच राहणार नाही. म्हणून शब्दाचा सूर्याचा तरी अस्त होतो तेव्हा रात्र होते, पण इथं प्रवृत्ती लक्षणात्मक धर्मांना हा शब्द चांगल्या प्रकाराने न्यायही देतो आणि स्वतःचा अस्त करून घेत नाही. परंतु आता इथे ही प्रतारणा का म्हणतात की मूळ आत्मस्वरूपाच्या ठिकाणी प्रवृत्ती आणि निवृत्ती नसताना जणू काही प्रवृत्ती आहे आणि निवृत्ती आहे असा स्वतःचा अस्त न होता त्यांना दाखवतो. म्हणजे अधिष्ठान जे आहे ते आपलं पूर्वरूपाचा परित्याग न करता, बरोबर ना, काय होतं काय त्याला काय म्हणतात, अन्यथा पूर्वरूपम अपरित्यज्य अवस्थांतराचं भान, म्हणजे प्रवृत्ती आणि निवृत्ती ह्या अवस्थांतराचं भान करवतो, म्हणून त्याला प्रतारणा असं म्हटलेलं आहे. फसवणूक, त्यांची फसवणूक करते. म्हणजे आपल्याला वाटतंच ना प्रवृत्ती लक्षणात्मक धर्म निवृत्ती लक्षण, वास्तविक मूळ आत्मस्वरूपाच्या ठिकाणी दोन्ही नसताना ही फसवणूक केली कोणी, ही सगळी शब्दानेच आपली फसवणूक केली. म्हणून बोला समान सूर्यही नव्हे, म्हणून शब्दाची उपमा सूर्याला देखील देता येत नाही. आकर्ते जे संचले, हेच जर वर्णन आपण कोणत्या अभंगात सांगायला पाहिजे, तुका म्हणे आम्हा शब्दाची हा देव, आणि हे सगळ्या ओव्या त्याच्यामध्ये सांगायचे आहे की नाही. किंवा विद्यार्थ्यांचा समूह अभ्यासाच्या सन्मुख व्हावा म्हणून जर कोणाला वाटत असेल तर हे सगळं ह्या 11 साडे 11 ओव्या
इतक्या याचं चिंतन केलं पाहिजे. विद्यार्थी सन्मुख होण्यापेक्षा आपणच जर अध्ययनाच्या सन्मुख व्हावं वाटलं तर ह्या ओव्या म्हणजे आपल्याला दर्पणस्थानी असल्या पाहिजे, आहे की नाही? बरोबर ना? किंवा आपल्याला आम्ही दुसरं काय करत नाही. परवा एक जणांनी सांगितलं की कुठंतरी ते गेले साधूकडं, उत्तराखंडामध्ये कुठं गेले, आणि त्यांना एक जणांनी सांगितलं, त्या साधूने सांगितलं तुम्ही काय काय अध्ययन केलं. ते म्हणे आमची प्रस्थांतरे झाली, आमचे ते नाही का लोक जातात ह्याच्यामध्ये गेले होते. काही लोक पदयात्रा करतात बद्री केदारची, गंगोत्रीची वगैरे, त्याला काय म्हणतात चारोधाम. त्या चारोधामला गेले होते. त्या साधूने सांगितलं तुमचं जीवन सगळं व्यर्थ आहे म्हणे, तुमचं सगळं जे काही जीवन गेलं ते अध्ययनामध्ये गेलं म्हणे. राम राम रटो, कशाला आता हे करता, आता राम राम रटो म्हणे. तेव्हापासून म्हणे त्यांचं भजन करो, आणि म्हणून म्हणे मी आता निश्चय केला की आता दुसरं काही करायचं नाही. आता हे रटलं, हे राम रामच रटलं का दुसरं काय रटलंय, आहे की नाही? आत्मा रामाला रटन करणं काय आणि रामाला रटन करणं काय, काय काय फरक आहे का काही? पण माणसाचा लगेच बुद्धिभेद होतो. त्यांनी निश्चयच केला आहे. ते म्हणे आप हम भ्रमण करते रहते आहे और राम राम रटते आहे, बस दुसरं कुछ करणार नाही. पुन्हा पुन्हा पाहायचंच नाही म्हणे, ते शिकलो तेवढं शिकलो. तर असा जर कोणी म्हणायला लागला तर त्याला हे सगळं प्रकरण सांगायला पाहिजे किंवा हे सुद्धा काय आहे, रामनामाचंच भजन आहे, गायन आहे, दुसरं काही नाही. हां, कारण आमचे हे सगळे शब्द जे आहेत ना, हे सगळ्यांचं सामंजस्य करून देण्यासाठी उपयोगाचं आहे. आणि त्या शब्दाचे किती मोठं महत्त्व माऊलीने या ठिकाणी सांगितलेलं आहे. हे सगळं महत्त्व कळाल्यानंतर, आहे की नाही, आणि जेव्हा आत्मसाक्षात्कार होईल तेव्हा मग याचं खंडन, शब्दाचं खंडन आहे की त्याच्या अगोदरच आहे. व्युत्पत्ती आगवी विसरीजे, ते मातेबा म्हणतात शिकीजे मग विसरीजे, आहे की नाही? तर शिकीजेसाठी हे पाहिजे. तर आता सांगतात तैसा प्रतिपाद्य ईश्वरू तो हाव या लागी गोचरू श्रुतीचा निरंतरू अभ्यासू करणे, असं सांगितलेलं आहे. नंतर जेव्हा आत्मस्वरूपाच्या स्थिती होते तत्र वेदा अवेदा भवंती, आहे की नाही? तिथं वेद हे अवेद होतात. तो त्यावेळेला शब्द हा अशब्द आहे, पण तोपर्यंत शब्दाचंच तुम्हाला साह्य घ्यावं लागेल. शब्दो अस्तमाने विन करी प्रवृत्ती निवृत्ती प्रतारण मनोनी बोला समान सूर्यही नव्हे. अकर्ते जे संचले ते करणी भागास शब्दे आले. परी अकर्तृत्व सांडवले नाही तेथ. अकर्ते जे संचले, हां, जे अकर्ता म्हणजे अकर्तृ म्हणून विद्यमान आहे, नाही का? अकर्ता अभोक्ता अशा प्रकारचं जे आहे, संचले म्हणजे या रूपाने जे विद्यमान आहे, म्हणजे तत्वतः आत्मा अकर्ता अभोक्ता असा आहे. ते करणी भागास शब्दे आले, परंतु तेच काय झालं, ते करण झालं. अकर्ता असणारं, बरोबर ना, तेच काय झालं, करण पण झालं. करणच म्हणायचं नाही तर का, करणी म्हणजे कृत्रिम, मिथ्या, हा क्रिया. मग करणी भागास शब्द आले. अकर्ता असणारं ते काय झालं, करणी भागास शब्द आले. करता जे अकर्ता, तत्वतः अकर्ता असणारं जे ब्रह्मचैतन्य ते क्रियावान झालं, बरोबर ना? ते काय झालं, कर्तृभावास प्राप्त झालं. ते कशामुळं आलं, शब्दाने झालं, आहे की नाही? मी करता आहे, मी करता आहे, मी भोगता आहे, हे कशामुळं होतं? या ठिकाणी सूक्ष्म शरीराचा अभिमान धारण केल्यामुळं होतं. या सूक्ष्म शरीराचा अभिमान धारण करण्याला कारण कोण आहे? शब्दच आहे ना. मी सुखी दुःखी असं म्हणतो त्यालाही कारण जसा शब्दच आहे, तसा मी करता भोगता आहे म्हणतो यालाही कारण कोण आहे? शब्दच कारण आहे. शब्दाने सांग परी अकर्तृत्व सांडवले नाही तेथे. आता जे अकर्ता म्हणून होतं ते कर्त्या भागाला आलं, ते शब्दामुळं आलं. परंतु जरी शब्दामुळं ते कर्तृत्व भावाला आलं तरी ते कर्तृत्व काय आहे? वाचारंभण आहे. ते शब्दाने केलेलं आहे ना, ते वाचारंभणच आहे. असं जेव्हा आलं ते, बरोबर ना, ते अकर्तृत्व सांडवले नाही तेथं. परंतु त्या ठिकाणी त्याचं अकर्तृत्व हे जे त्याचं वास्तविक स्वरूप जे अकर्ता अभोक्ता आहे त्याचा परित्याग झाला नाही. म्हणजे ज्या वेळेला तुम्ही त्याच्याशी उपाधीचा संबंध केला, बरोबर ना, उपाधीचा संबंध केला तर त्या ठिकाणी त्याला कर्तृत्व म्हणजे जणू काही कर्तृत्व आलं की नाही? आलं. परंतु आलं त्यावेळेला खरोखर तो करता झाला आहे का? का त्याच्या अकर्तव्याचा त्याग न करता तो करता भासला? अकर्तव्याचा. पण दोन्ही ठिकाणी तो होताच की नाही? निरधिष्ठान भ्रम होत
नाही, आहे की नाही. आणि अधिष्ठानाच्या ठिकाणी भ्रम नाही, बरोबर ना. निरधिष्ठान भ्रम होत नाही, म्हणजे भ्रमात तो अनुस्यूत आहे, परंतु त्याच्यात जर पाहिलं तर त्याच्यात मात्र भ्रम नाही. म्हणून अकर्तृत्वही त्यांनी कधी टाकलं नाही, म्हणजे आपल्या स्वरूपाचा परित्याग न करता दुसऱ्या अवस्थेमध्ये कर्तृरूपाने तो भासला. थोडक्यात काय, दोन्ही अवस्थेत तो आहेच आहे, पण या दोन्ही अवस्थेमध्ये त्याला साह्य कोणाचं आहे? शब्दानेच त्याला कर्तृत्व करता केलं आणि शब्दानेच त्याला भोगता केलं, परंतु त्या शब्दाने जरी करता भोगता केलं ते शब्द मात्र आहे, त्याच्या मूळ स्वरूपाला कधीही काही विकार म्हणून त्या स्वरूपाच्या ठिकाणी झालेला नाही. आता यासाठी संमती दिले, आपल्याकडे ब्रह्मगीता नाही, तर त्यांनी अभिन्नमेव भेदस्य असंभवाद एव वस्तुतः भेदाभेद समारंभात सुतराम नैव सिद्ध्यति इति ब्रह्मगीतायां. मुळी भेदाचा असंभव म्हणून अभेद गौरव, वाचुनी भेद मोडूनी अभेदभाव वस्तू मात्री नसे. या लागी भेद आणि अभेद शब्दीचे असे द्विवाद, वस्तू मात्री अबद्ध दृढ आख्या. अभिन्नम एव भेदस्य असंभवात. या ठिकाणी अभिन्नमेव म्हणजे अभेदच आहे, बरोबर ना. इथं बघा बरं का, अर्थ करताना आणखी काही वाटलं. अभिन्नम एव अभेदच आहे, पण भेदस्य असंभवात. अभेद आहे म्हणजे स्वरूप अभेद रूप आहे, स्वरूप हे अभेद रूपच आहे, परंतु अभेद आहे म्हणजे अगोदर भेद होता आणि भेदाच्या निवृत्तीनंतर, बरोबर ना, आपलं स्वरूप अभेद स्वरूप झालं असं मात्र नाही. कारण अभेदस्य असंभवाद एव वस्तुतः, म्हणजे तत्वता जर पाहिलं तर वस्तुतः भेदस्य असंभवाद एव अभिन्नम एव. भेदाचा असंभवच असल्यामुळं, भेदाचा असंभवच असल्यामुळं मूलभूत स्वरूपाच्या ठिकाणी अभिन्नता किंवा अभेदरूपता आहे. असं नाही का भेद सापेक्ष हा अभेद आहे, असं नाही. अभेद हे त्याचं स्वरूप आहे. आणि ते कशामुळं की अभेदाचं भेदाचं निराकरण करून प्राप्त झालेलं अभेद स्थिती हे त्याचं स्वरूप नाही. तर त्याचं स्वरूप काय आहे? तर या ठिकाणी भेदाभेद हे ठीक आहे का. बघा पुन्हा बघा, वस्तुतः भेदस्य असंभवादेव अभिन्नम एव. बरोबर ना, वस्तुतः भेदस्य असंभवाद एव अभिन्नमेव. भेदाचा असंभव असल्यामुळं ते तत्वतः अभेदरूपच आहे. भेदाभेद समारंभात असं नाही का तुम्ही भेद आणि भेद सापेक्ष अभेद यांच्याविषयी जर आपण भेद आणि अभेद करू गेलो, समारंभ त्याचं जर करू गेलो तर सुतराम नैव सिद्ध्यति. भेद आणि भेद सापेक्ष अभेद किंवा सापेक्ष असणारे भेदाभेद, बरोबर ना, हे जर आपण करून गेलो म्हणजे अगोदर भेद होता आणि भेदाच्या सापेक्ष आता अभेद झाला तर सुतराम नैव सिद्ध्यति. ते सुतराम कधीही सिद्ध होणं शक्य नाही. म्हणजे आत्मस्वरूपा हे सत्य, आत्मस्वरूपाच्या ठिकाणी सत्यत्वाने भेद निर्माण झाला होता आणि तो आपण त्या भेदाचं निराकरण केलं आणि मग अभेद स्वरूपाला प्राप्त झालो असं नाही. तर भेदाची सिद्धीच होत नाही. जर भेदाची सिद्धीच होत नसेल तर भेद निरपेक्ष असणारा अभेद हेच खरं स्वरूप आहे, किंवा भेद निरपेक्ष असणारा अभेद ही स्वरूप स्थिती आहे, किंवा स्वरूपाची स्थिती ह्या प्रकारची आहे. कारण पुढं तशा प्रकारचं ओळीत निरूपण केले की ते म्हणतात की अभिन्नमेव भेदस्य असंभवादेव वस्तुतः. आता याचं चिंतन सांगतात की भेदाभेद समारंभात सुतराम नैव सिद्ध्यति इति ब्रह्मगीतायां. मुळी भेदाचा असंभव. जर तुम्हाला भेदाचा संभव असता आत्मस्वरूपाच्या ठिकाणी, मग तुम्हाला आणि जर तो सत्यत्वाने आत्मस्वरूपाच्या ठिकाणी भेद असता तर तो क्रियेने निवृत्त झाला असता, अधिष्ठान ज्ञानाने कधीही निवृत्त झाला नसता. म्हणून खरं काय आहे, स्वामी महाराजांनी सांगितलं अज्ञान खंडन किंवा भेद खंडन. याचा अर्थ काय आहे? अज्ञानाची असिद्धी. काही लोक म्हणतात माऊलीने अज्ञानाचं खंडन केलं. माऊलीने कोणत्या अज्ञानाचं खंडन केलं? सत्य अज्ञानाचं खंडन केलं.
आणि सत्य अज्ञानाचं खंडन करण्यात माऊलींचं मार्मिक रस आहे की अज्ञानाची कोणत्याही प्रकाराने सिद्धी होऊ दिली नाही. बरोबर ना. मग अज्ञानाची सिद्धी होऊन दिली नाही म्हणजे अज्ञान सापेक्ष ज्ञानाचंही खंडन केलं आहे आणि त्याचीही सिद्धी होऊ दिली नाही. या ठिकाणी ज्ञानाचं खंडन, वृत्ती ज्ञानाचं खंडन हे स्वरूपभूत ज्ञानाचं खंडन नाही. उलट या ठिकाणी हे अज्ञानाचं खंडन आणि ज्ञानाचं खंडन आपल्या आत्मस्वरूपाची स्वतःसिद्धता आणि स्वयंप्रकाशता आणि नित्य अभेदरूपता सिद्ध करण्यासाठी किंवा आहे ती नित्य विद्यमान आहे, स्वतःसिद्ध आहे हे सांगण्यासाठी केलं. म्हणून म्हणतात मुळी भेदाचा असंभव, मुळात भेदच नाही. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्वगत सजातीय किंवा विजातीय भेद निर्माण करणारा असा दुसरा कोणताच पदार्थ नाही. आत्मा सावयव नसल्यामुळे स्वगत भेद नाही. बरोबर ना. आत्म्याच्या जातीचा दुसरा आत्मा नसल्यामुळं सजातीय भेद नाही. आणि आत्मा ते अतिरिक्त तर मत्त परम नान्यत किंचित असती धनंजय. त्यामुळं या ठिकाणी भेदाचा सगळाच काय आहे, असंभव आहे. म्हणून अभेद गौरव. आणि खरं अभेदाचा गौरव कोणत्या अभेदाचा गौरव आहे, स्वरूपभूत अभेदाचा गौरव आहे. इथं भेद सापेक्ष अभेदाचा गौरव नाही. आणि तो कशामुळे सिद्ध झाला तर भेदाचा असंभव आहे म्हणून अभेदाचा गौरव आहे. वाचूनी भेद मोडोनी अभेदभाव वस्तू मात्र नसे. कारण वस्तूच्या दृष्टीनं पाहिलं तर पहिला भेद होता आणि तो भेद मोडीत काढला, भेदाचं निराकरण केलं आणि मग अभेदभावाला प्राप्त झालं, असं वस्तू मात्री नसे. अशा त्या वस्तूच्या ठिकाणी, केवळ वस्तूच्या ठिकाणी कधी घडलंच नाही. या लागी भेद आणि अभेद शब्दीचे असे द्विवाद वस्तुमात्री अबद्ध दृढ आख्या. या ठिकाणी या लागी या कारणाने वस्तूमध्ये भेद आणि अभेद या दोन्ही संकल्पना वस्तू स्वरूपे विकल्पो नास्ती असं आहे. पण मग भेद आणि अभेदाचा एवढा मोठा शास्त्रीय एक डिंडिमा पिटत आहे. भेद आणि अभेद, हे भेदवादी हे अभेदवादी आहे की नाही. हा जो त्यांचा नगारा काय सगळ्या ठिकाणी वाचतो तर याचं कारण काय आहे की नाही. सगळे शास्त्रात काय हे भेदवादी आहे, वेदांत अभेदवादी आहे असं म्हणतात. तर ते म्हणतात या लागी भेद आणि अभेद शब्दीचे असे द्विवाद. भेद आणि अभेद हा दोन प्रकारचा वाद हा फक्त शब्दाच्या ठिकाणी. भेद आणि अभेद शब्दप्रयोग कोणात केलेला आहे, शब्दप्रयोग म्हणजे हा फक्त शब्दप्रयोग आहे. कवस्तूच्या ठिकाणी आहे भेद आणि अभेद दोन्ही नाही. मग वस्तू मात्री अबद्ध दृढ व्याख्या. आणि ती जी वस्तू आहे ती अभेद स्वरूप आहे का भेद स्वरूप आहे का भेदाभेद विवर्जित आहे. भेदाभेद विवर्जित आहे नाम ती अबद्ध आहे. वस्तूची व्याख्या काय, वस्तूचं लक्षण करायचं झालं तर काय आहे, अबद्ध. वस्तू भेद स्वरूप नाही, वस्तू सापेक्ष अभेद स्वरूप नाही. बरोबर ना. तर वस्तू कशी आहे, अबद्ध स्वरूप आहे, जिला कधी बंधन माहीतच नाही. मुक्त कासया म्हणावे बंधन ते नाही ठावे, अशी वस्तू आहे. ही दृढ आख्या आहे. हा मात्र हा दृढ अनुभूती आहे आणि त्याचं वर्णनही श्रुतीला श्रुती प्रतिपादित अपेक्षित तात्पर्यभूत वर्णनही तसंच आहे. काय, आत्मा हा अबद्ध आहे, नित्य अबद्ध आहे. एवं भेद मूळ प्रवृत्ती. तरी भेदाचीच भेदमूळ जे एक शब्द करायला पाहिजे आहे ना, भेदमूळ असा एक शब्द करायला पाहिजे, भेदमूळ प्रवृत्ती. तरी भेदाचीच असंभूती म्हणून न मोडे निवृत्ती ठाई येची खुन. एवं भेदमूळ प्रवृत्ती. भेदाला मूळ कोण आहे, प्रवृत्ती. प्रवृत्ती लक्षणात्मक धर्म कोणाला आहे, भेदवाद्यांना आहे. ज्यांच्या ठिकाणी भेदाची भ्रांती आहे तोपर्यंत ते म्हणतात मी जीव आहे. बरोबर ना. मी जीवाने जे कर्म करील ते कर्म मला फल भोगायला स्वर्गाधिकांच्या ठिकाणी मी जाईल. आई ही त्याच्या ठिकाणी अभेद नाही, सगळा काय आहे, भेदाची भ्रांती झाली. करता नंतर कर्त्यांनी कर्म करायचं आणि नंतर त्याच्या कर्मफलाला प्राप्त व्हायचं. अशा प्रकारचं भेदमूलक भ्रांती ज्यांच्या ठिकाणी आहे तर ते भ्रांती तेच प्रवृत्तीचे अधिकारी आहेत. ज्यांना भेदज्ञान आहे ते प्रवृत्ती मार्गाचे अधिकारी आहेत आणि जे भेदज्ञानाला कंटाळले ते निवृत्ती मार्गाचे अधिकारी आहे. आणि भेदमार्गाची जिथं असिद्धी झालेली आहे ते काय आहेत, मुक्त आहेत. ते कोणते मुक्त आहे, नित्यमुक्त आहेत.
किंवा ते निवृत्ती लक्षणात्मक धर्माचे एक अधिकारी आहेत आणि एक प्रवृत्ती निवृत्तीच्या अतीत असणारे जे ज्ञानवान पुरुष आहे ते ऐशे हरीचे दास हरिरंगी रंगले आणि हरीची ओहणी ठेले एकाएकी. त्यांच्या ठिकाणी काय आहे? केवळ अभेद स्वरूपता आहे. मग त्या ठिकाणी केवळ अभेद मात्रता आहे, भेद सापेक्ष अभेद नाही. म्हणून तर एवं भेदमूळ प्रवृत्ती, अशा प्रकारे भेदाचं मूळ कोण आहे? प्रवृत्ती. तरी भेदाचीच असंभूती, ज्या भेदामुळं प्रवृत्ती होती, जर त्या ठिकाणी भेदच जर नसेल, भेदाचं असंभाव्य आहे. असंभूती म्हणजे भेदच संभवत नाही. म्हणून न मोडे निवृत्ती ठाई एची खुण. म्हणून त्याच्या ठिकाणी भेदाचीच असंभूती असल्यामुळं मूळ जी स्वरूपभूत निवृत्ती आहे ती कधीच मोडत नाही. ती स्वरूपभूत निवृत्ती नित्यच आहे. ऐक ना, निवृत्ती जया नाम, निवृत्ती जया बरोबर, आणि निवृत्तीची राणी व निवृत्तीची. म्हणून माऊलींनी सांगितलं यांना जे निवृत्ती नाव आलं ते प्रवृत्ती सापेक्ष आलं नाही. तर निवृत्ती हे निवृत्ती हे त्यांचं स्वरूपच आहे. त्यांनी बरोबर ना प्रवृत्ती लक्षणात्मक धर्माचा अभेर केला, मग मी ते निवृत्ती लक्षणात्मक धर्माचे अधिकारी झाले किंवा निवृत्ती लक्षणात्मक धर्माचे अनुष्ठान करणारे झाले असा त्याचा अर्थ नाही. म्हणून जर आपल्याला भेदच असंभाव्य आहे, भेदाचाच अभाव आहे किंवा भेदच काय आहे म्हणजे हे जे असणारे जीवामध्ये, जीव ईश्वरामध्ये, जड जीवामध्ये, जड ईश्वरामध्ये, जड जडामध्ये, असा किती षड्विध ना, 6ही प्रकारचा जो भेद आहे तो पाच प्रकारचा जो भेद आहे तो 5 प्रकारचा भेद असंभाव्य आहे, शक्यच नाही. म्हणून न मोडे निवृत्ती ठाई याची खुण. म्हणून याची निवृत्ती कधीही न मोडणारी म्हणजे अविनाशी. अविनाश कारण ती उत्पन्न पण झाली नाही, ती निवृत्ती उत्पन्न पण झाली नाही, म्हणून ती न मोडे, म्हणून तिचा विनाश पण होत नाही. नही द्रष्टो द्रष्टे विपरिलोपो भवते अविनाशित्वात असं सांगितलं ना पाठीमागं. त्याप्रमाणे येची खुण ही त्याची खरी खूण आहे. किंवा विकल्पाने सांगतात किंवा एकोची पदार्थ तो शब्दे निषेधो पावतो मागुता वंदितो त्याशीच शब्दो. आता पुन्हा म्हणतात एकच पदार्थ असतो तो शब्दे निषेधो पावतो, शब्दाने त्याचा निषेध होतो. एकच पदार्थ आहे बरोबर ना, त्या शब्दाचा अर्थ त्या पदाचा अर्थ तो एकच आहे, परंतु शब्द काय करतो त्या अर्थाला कधी कधी निषेध करतो आणि मागुता वंदितो आणि नंतर पुन्हा त्याचंच वंदन करतो. तर मागुता वंदितो त्याची शब्द. त्या ठिकाणी एकच पदार्थ असतो पण शब्द कधी कधी त्याचा निषेध करतो, निंदा करतो आणि पुन्हा त्याचंच काय करतो समर्थन किंवा वंदन करतो. असा शब्दच करतो. पदार्थ एकच आहे बरोबर ना, एकच पदार्थ आहे पण कधी त्याची निंदा करतो आणि कधी त्याचे वंदन करतो. सकाळीच आपण पाहिलं की संन्यासी पुरुष जो आहे त्याला तैलांग अभ्यंग करायला, अभ्यंग करायला काय सांगतो निषेधही करतो बरोबर ना. आणि त्याच संन्यास हा एकच पदार्थ आहे ना, परंतु त्याला हा शब्द काय करतो पुन्हा जर नरक चतुर्दशीच्या दिवशी तैलाभ्यंग स्नान केलं नाही तर त्याला प्रत्यवाय लागतो असं कोण सांगतो? शब्दच सांगतो. हे सगळं म्हणजे हे सगळं शब्दातच आहे. त्याचं उदाहरण पुन्हा थोडक्यात देतात. शूद्राचा जो धर्म विप्राचा अधर्म एकची कर्म द्विधर्मत्व पावे. तर शूद्राचा जो धर्म आहे, शूद्राचा जो धर्म आहे सेवा करणं, तो विप्राचा अधर्म, तो विप्राला काय आहे अधर्म आहे. एकची किंवा शूद्रासाठी जो धर्म म्हणजे शूद्रासाठी एक याग सकाळी मला सकाळी आठवलं नाही, शूद्रासाठी एक याग सांगितलेला आहे कोणता, किंवा हे जे भिल्ल वगैरे याच्यासाठी याग सांगितलेलं आहे. भामती निबंध त्या अध्यास भाषेमध्ये लिहिलेलं आहे काय त्याच्यामध्ये. किंवा आपलं जर विप्राला जो ब्रह्मयाग सांगितला तो तर इतरांना करायचा नाही. वैश्याला वैश्यस्तोम सांगितला तो शूद्र करू शकत नाही, ब्राह्मण करू शकत नाही. क्षत्रियाला राजसूय सांगितला तो इतर करत नाही. म्हणजे एकाला जो धर्म आहे तो दुसऱ्याला काय आहे अधर्म आहे, एकाला विहित आहे ते दुसऱ्याला काय आहे, आणि एकालाच कालभेदाने एकदा काय विहित आणि एकदा निषिद्ध आहे. असं हे सगळं केलं कोणी? हे सगळं शब्दाचा प्रताप आहे. शूद्राचा जो धर्म विप्राचा अधर्म
एकची कर्म द्विधर्मत्व पावे. एकच कर्म पण त्याचे धर्म काय होतात? दोन. आपण सकाळी सांगितलं भोगी गडे त्याग आणि त्यागी अंगा येथी भोग. आयशे उफराटे वर्म आणि धर्मा अंगीचं अधर्म. हे सांगणारा कोण आहे? सगळा शब्दच आहे. म्हणून जी कर्मी प्रवृत्ती तेची कर्मी असे निवृत्ती. एवं शब्दाची युक्ती आणि का न ठके. म्हणून जी कर्मी प्रवृत्ती. आता वेदाने सांगितलं की तुम्ही स्वाध्यायान मा प्रमदितव्यम ना, किंवा स्वाध्याय प्रवचनाभ्याम मा प्रमदितव्यम असं सांगितलं. तेच तुम्ही केलं पाहिजे. आणि प्रत्येकाने स्वे कर्मण्यभिरता संसिद्धिम लभते नरा. प्रत्येकाने कर्मण्येवाधिकारस्ते असं कोणी सांगितलं? वेदानेच सांगितलं. जी कर्मी प्रवृत्ती. आणि पुन्हा काय सांगितलं? संन्यस्य श्रवणम कुर्यात. पुन्हा सांगितलं का सर्व संग परित्याग करा. यदहरेव विरजेत तदहरेव प्रव्रजेत. तेची कर्मी असे निवृत्ती. जे कर्म करत होता त्याच कर्माची पुन्हा निवृत्ती कोणी सांगितली? ज्या कर्माची प्रवृत्ती वेदाने सांगितली त्याच कर्माची निवृत्ती सुद्धा शब्दाने सांगितली. एवं शब्दाची युक्ती आणि का न ठके. म्हणून शब्दाचं चातुर्य किंवा शब्दाची युक्ती योजना ही दुसरं कोणीही करू शकत नाही. म्हणजे शब्दाची सरसी किंवा त्याची बरोबरी तुलना कोणीही करू शकत नाही. सहाय्य. आता 11वी ओवी. सहाय्य आत्मविद्येचे करावया आपणवेचे. गोमटे काये शब्दाचे एकैक वाणू असं सांगतात. सहाय्य आत्मविद्येचे सहाय्य करावया आपणवेचे. ज्या वेळेला शब्द जो आहे तो शब्द काय करतो? आत्मविद्येचं सहाय्य करावया. आत्मविद्या म्हणजे ब्रह्मविद्या, म्हणजे आत्म्याची यथार्थ मुमुक्षु जीवाला अनुभूती करून द्यावी म्हणून शब्द जेव्हा प्रवृत्त होतो, आत्मविद्येचे सहाय्य करावया प्रवृत्त होतो, तेव्हा तो काय करतो? आपण वेचे. तो आपला स्वतःचा देखील नाश करून घेतो. म्हणजे शब्द जो असतो तो ज्या वेळेला अज्ञानालाच घालवतो, बरोबर ना, अज्ञानाचा नाश करतो. म्हणजे शब्द कोणता? तत्वमसी इत्यादी महावाक्यापासून आयम आत्मा ब्रह्म किंवा अशा महावाक्यापासून होणारी जी वृत्ती आहे ती अज्ञानाचा नाश करून, बरोबर ना, अज्ञानाचा नाश करून ती वृत्ती जोपर्यंत राहते, ती अहंकाराने युक्त असणारी वृत्ती जोपर्यंत राहते तोपर्यंत त्या शब्दाला वाटतं की याला खरं रम्य समाधान किंवा खरी शांती, वास्तव शांतीला हा प्राप्त होत नाही. त्यावेळेला तो शब्दच काय करतो? त्या वृत्तीची निवृत्ती करायला कोण आहे? शब्दच आहे. की येन तेजसी तत्तेज हे सांगणारा कोण आहे? शब्दच आहे. म्हणून तो शब्द जो आहे तो शब्द काय करतो? आपण वेचे. ज्या वेळेला ती वृत्त्यात्मक ज्ञानामधलं वृत्तीचा भाग आणि अहंकाराचा भाग निवृत्त होतो तेव्हा ह्या शब्दाला आता निवृत्त करायला काय राहिले? मग अगोदर शब्द निवृत्त होतो का? बरोबर, अगोदर शब्द निवृत्त होतो का अगोदर हे पदार्थ निवृत्त होतात? अहंकारा निवृत्ती का युगपतच घडतं? म्हणजे युगपत घडतं, पण आपल्या आत्मस्वरूपाला अवशिष्ट ठेवतं की नाही? वास्तव स्वरूपाला उर्वरित ठेवण्यासाठी शब्द स्वतःची हत्या करून घेतो. आपण मरतो, आपलं अस्तित्व विसर्जित करतो. म्हणून ते म्हणतात आपण वेचे. आणि मग आता याच्यासारखा कोण आहे? आपण पाहिलं ना, मागे त्यांनी वर्णन केलं काय? हा सुभट आहे, हा शूर योद्धा आहे की जो आपल्या स्वामीसाठी आपला जीव वेचतो. तसं त्या मुमुक्ष जीवासाठी हा शब्द आपलं स्वतःचं अस्तित्वसुद्धा विसर्जन करतो, आपला स्वतःचा नाश करून घेतो, असा शब्द आहे. मग आपण किती शब्दाचं महत्त्व ठेवायला पाहिजे? असं ऐकल्यावर माणसाला काय वाटतं? गोमटे काय शब्दाचे एकैक वाणू. हा शब्द काय काय याच्यातलं चांगुलपण आहे, तुम्हाला काय काय वर्णन करू. माऊली म्हणतात काय वाणू, त्याचं एकैक एक एक गुण काय काय आहे त्याचा, आहे की नाही? शब्दच तुम्हाला कर्ममार्गाला प्रवृत्त करून चित्तशुद्धी करून देतो. पुढे गेल्यानंतर तोच कर्मच तुम्हाला उपासनेकडे प्रवृत्त करून तुमची चित्ताची स्थिरता करून देतो. तोच शब्दच तुमच्या ठिकाणी विवेक वैराग्यादी करण्यात जागृत करतो, बरोबर. तो शब्द श्रीगुरूंच्या परोक्ष ज्ञान होण्यासाठी अवांतर वाक्य, बरोबर ना, रूपाने तो शब्दच तुम्हाला महावाक्य रूपाने आभानापादक असत्वापादक आनंदापादक आवरण दूर करून तुमची स्वरूपामध्ये स्थिती करून देतो, आहे की नाही? आणि त्या स्वरूपामध्ये स्थिती झाल्यानंतरही जोपर्यंत त्याला निरुपाधिक त्याचं स्वरूप राहीपर्यंत असणाऱ्या वृत्त्यादी
किंवा त्याच्या ठिकाणी अहम अहम ही जी वृत्ती आहे त्या वृत्तीचाही नाश कोण करतो? शब्दच करून देतो. म्हणून त्याचं चांगलं काय काय चांगले गुणवर्णन करावेत असं कोणालाही वाटतं की नाही? की मग याचाच अर्थ काय आहे की याचाच अर्थ वाटतं की या शब्दाचाच आपण गौरव केला पाहिजे, शब्दाचंच जतन केलं पाहिजे, शब्दच हा कायम उराशी बाळगला पाहिजे असं याचं वर्णन आहे. आता शब्द खंडन करत असताना शब्दाचं प्रचलित शास्त्रीय जगतामध्ये केवढा मोठा महिमा आहे हे महिमा माऊलींनी आतापर्यंत सांगितला. अजूनही म्हणतात की हा नाही आता हे याच्यावरची टीका, आत्मा परोक्ष मानोनी शब्दू मिरवे शब्दपणी मग आपणची वेचोनी आत्मत्व साधी. आत्मा परोक्ष मानोनी, आत्मा आपल्याला परोक्ष आहे असं जर शब्दाच्या लक्षात आलं, शब्दू मिरवे शब्दपणी, तर शब्दत्वाने शब्द मोठा शोभतो. काय शोभतो त्या ठिकाणी? परोक्ष ज्ञान बरोबर आहे ना, होण्यासाठी शब्द आपल्याला मदतीला धावून येतो आणि त्या परोक्ष ज्ञानाने आपल्या ठिकाणी असणाऱ्या असत्वापादक आवरणाचा भंग करतो. जर शब्दाचं सहाय्य नसलं तर होईल का? होणार नाही. आत्म्याचं कायम परोक्षच राहील, आहे की नाही? मग आपणची वेचोनी आत्मत्व साधी, मग तो महावाक्य रूपाने येतो. महावाक्य रूपाने आल्यावर आपला आभानापादक आवरण दूर करतो. नंतर जेव्हा धन्योहम असं वृत्तीमध्ये स्फुरण करतो तेव्हा तो आनंदापादक आवरणसुद्धा काय करतो? भंग करतो. अशा रीतीनं असं किंवा तुम्ही एवढंच म्हणा, आभानापादक आवरण दूर करून त्याला दृढ अपरोक्ष महावाक्याच्या रूपाने शब्द करून देतो. आणि मग आपणची वेचोनी आत्मत्व साधी, आणि जेव्हा त्याला आपल्या आत्मस्वरूपाचाच अवशिष्ट ठेवायचं त्यावेळेला तो आपला स्वतःचा देखील वेच करतो. आत्मत्वी व्हावा हेतू शब्दू मग शब्दा ठाव पावे भेदू, तो शब्दू सारोनी शुद्धू आत्मा निवडावा. तर ते म्हणतात आत्मत्वी शब्दू हेतू व्हावा. आपल्या आत्मत्वी म्हणजे आपल्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर रूपाने, बरोबर ना, स्थित होण्यासाठी हा शब्द जेव्हा कारण होतो, कारण आपण आपल्या आत्मत्वी म्हणजे आपल्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणीच तदादृष्टू स्वरूपे अवस्थानम अशी स्थिती व्हावी. मग असं त्याला जेव्हा वाटतं, मग शब्दा ठाव पावे भेदू, मग त्या ठिकाणी शब्दा भेदू ठाव पावे. आत्मत्वी व्हावा हेतू शब्दू मग शब्दा ठाव पावे भेदू, तो शब्दू सारोनी शुद्धू आत्मा निवडावा. शब्दी शब्दत्व कल्पून मग शब्दोदित जीवशिवपण, सत्य मानिले जरी जाण सत्यत्वा नये म्हणून भेदाचे उपपादन, शब्दे केले जाण शेकी त्या शब्दाची खंडन आत्मत्वे साधावे. आता म्हणतात आत्मत्वी व्हावा हेतू शब्दू. आत्मत्वी म्हणजे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जर त्या शब्दाला हेतू किंवा कारणत्व यावं, म्हणजे द्रष्ट्याची स्वस्वरूपामध्ये स्थिती व्हावी, म्हणून याला कारण शब्दच आहे असं जेव्हा होतं तेव्हा शब्दा भेदू ठाव पावे, तेव्हा त्या शब्दाच्या ठिकाणी काय होतं? भेदाचं ठिकाण प्राप्त होतं. म्हणजे त्यावेळेला शब्द काय करतो? अगोदर भेदाची कल्पना करतो, बरोबर ना. शब्दाची भेदाची कल्पना करतो आणि तो शब्द सारुणी, आणि तो शब्द काय करतो? तो शब्द सारुणी जी भेदाची कल्पना केलेली अध्यारोपाच्या भाषेत, ती अध्यारोपाच्या भाषेत केलेली भेदाची कल्पना, त्या कल्पनेचं निराकरण करून शुद्ध आत्मा निवडावा. त्याला शुद्धच आत्मा उर्वरित राहावा किंवा शुद्धच आत्म्याची त्याला प्रचिती यावी, विशुद्ध स्वरूपात आत्म्याची प्रतीती यावी. म्हणून शब्दी शब्दत्व कल्पन मग शब्दोदित जीवशिवपण. मग तो काय म्हणतो? शब्दाच्या ठिकाणी शब्दत्व आलं म्हणजे शब्दत्व धर्माने शब्द जेव्हा युक्त होतो त्यावेळेला शब्दोदित जीवशिवपण, तो भेदाची कल्पना करतो. कोणत्या? जीव आणि शिव. मग कल्पना अविद्या तेने झाला जीव आणि मायोपाधी शिव बोली जेती. हे सुद्धा काय? शब्दाने ह्या भेदाची अध्यारोपाच्या वेळेला कल्पना केली. आणि सत्य मानिले तरी जाणं सत्यत्वा नये. परंतु हे जरी जीवशिवपण असलं आणि हे जीवशिवपण जरी आपण सत्य मानलं तरी जाणं सत्यत्वा नये, तरी हे जीव आणि शिव कधीही सत्य होऊ शकत
नाहीत. म्हणजे जीवाचं आणि शिवाचं, जीवत्व आणि शिवत्व हे वास्तव कधी होऊ शकत नाही. असं असलं तरी शब्दाने त्या ठिकाणी भेदाची कल्पना करून तुम्हाला त्या आत्मतत्वाचं यथार्थ ज्ञान करून द्यावं अभेद रूपाने, असं जेव्हा वाटतं तेव्हा पहिल्यांदा भेदाची कल्पना करणारा कोण आहे? शब्दच आहे. म्हणून भेदाचे उपपादन शब्दे केले जाणं. शब्द अशा रीतीनं करतो की किती भेदाची कल्पना केली तर त्याचा किती भेदाचा विस्तार झाला तर अभेदाची बसकर अधिष्ठान कधी मोडणार नाही असेच शब्दाचे प्रयोग होतात. म्हणजे शब्द किंवा वेदातले शब्द अशाच प्रकारचे ते प्रयोग आहेत की ज्या ठिकाणी काय वास्तव अभेद आणि कल्पित भेद हे डोळ्यासमोर ठेवून तो शब्द प्रयोग होत राहतात किंवा शब्द काय प्रयोग करत राहतो. म्हणून भेदाचे उपपादन शब्दे केले जाणं शे की त्या शब्दाची खंडन आत्मत्वे साधावे. आणि मग ज्या वेळेला आत्मत्वे आपल्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी त्याची वृत्ती कायमची लीन व्हावी किंवा बाधित व्हावी यासाठी, बरोबर ना, किंवा त्याला आत्मरूपतेचा केवळ आत्मरूपाचा साक्षात्कार व्हावा, त्या साक्षात्काराच्या क्षणी शेकी त्या शब्दाची खंडन आत्मत्वे साधावे. स्वतःच आपण तो शब्दच स्वतःचं खंडन करून घेतो, आहे की नाही? खंडन खाद्य म्हणजे शेवटी हेच असेल ना, शब्दाने शब्दाचं खंडन करून त्या शब्दाने मावळून जाणं. दुसरं काय आहे? बरोबर ना, शब्दाने दुसऱ्याचं खंडन करतो आणि आपलंही खंडन स्वतः कोणाची अपेक्षा न करता करतो. त्या शब्दाची खंडन आत्मत्वे साधावे. आत्मस्वरूपात स्थिती करण्यासाठी तो आपलं स्वतःचे खंडन तोच करतो. शब्दू नुरोनी आत्मस्थिती हे शब्दाचीच प्रवृत्ती. आत्मत्वी मागुती ऐक्य न चले. आता इथं बघा, शब्द नुरोनी आत्मस्थिती. आत्मस्थितीच्या ठिकाणी शब्द उरतच नाही. जर स्वरूपामध्ये स्थिती व्हायची असेल तर तिथं शब्द नाही, आणि शब्द असला तर त्या ठिकाणी द्वैत आहे आणि ती आत्मस्थिती नाही किंवा केवळ आत्मस्थिती ती होऊ शकत नाही. यासाठी शब्दाला काय करावं लागतं? स्वतःचा नाशच करून घ्यावा लागतो आणि तो करतोही. म्हणून तो शब्द नुरोणी तो स्वतः उर्वरित राहत नाही, आत्मस्थितीला उर्वरित ठेवतो. पण ही सुद्धा कोणाची प्रवृत्ती आहे? आता असे ना, येन तेजशी तत् तेज हे सुद्धा शब्दाचीच प्रवृत्ती. आत्मत्वी मागुती ऐक्यत्व न चले. जर या ठिकाणी तो शब्दरूपाने राहिला तर आत्मस्वरूपाच्या ठिकाणी त्याचं ऐक्य कधीही होणार नाही आणि तो कोणाचं ऐक्य करूनही देऊ शकणार नाही. म्हणून तो काय होतो? शब्द मावळला, शब्द एकदा मावळला की किंवा काय म्हणतात, शब्द निमाला ना वाद खुंटला. शब्द गेला की वादही संपला. त्या ठिकाणी कोणताही वाद राहत नाही. म्हणून म्हणतात आत्मत्वी मागुती ऐक्यत्व न चले. जर मागून तो म्हटला मी भेदरूपाने राहील आणि त्याच्या किंवा शिल्लक राहील आणि त्याच्याचे ऐक्य होईल, असं ऐक्य त्याचं कधीच होणार नाही. त्याने स्वतःचा बाध करून घेतला तरच ऐक्य होईल, नाहीतर ऐक्य होणारच नाही. स्वतंत्र सत्यत्वाने आत्म्याहून भिन्न राहून तो शब्द, बरोबर ना, ह्या अभेदरूप आत्म्याशी समरस कधीही होऊ शकत नाही. तो आपल्या अभावाचाच निश्चय करतो ना. जरी की जे भेद निरूपण तरी भेदाभेद नसते जाण, की जे कारणचे अनित्य तेथून कार्याची न संभवे. जरी भेद निरूपण कीजे, पण भेदाचं निरूपण करतो का नाही? कल्पित भेद, वास्तव अभेद असताना कल्पित भेदाचं निरूपण करतो, तरी भेदाभेद नसते जाणं. तरीसुद्धा जरी निरूपण केलं ते कल्पित भेद असल्यामुळं वास्तविक स्वरूपाच्या ठिकाणी भेद आणि अभेद ह्या दोघांनाही जागा जेणेकरून होणार नाही अशाच भेदाचं प्रक्रियेनं तो निरूपण करतो. बरोबर ना. वास्तव अभेदाला काही धक्का न लागता, बरोबर ना, कल्पित भेद बांधून त्या कल्पित भेदाचं निराकरण करून अभेद स्वरूप वास्तव आत्म्याला जेणेकरून उर्वरित राहील अशाच प्रकाराने त्या शब्दाची प्रवृत्ती आहे. म्हणून किंवा शब्दाचा व्यवहार आहे. जर म्हणतात जरी के जे भेद निरूपण तरी भेदाभेद नसते जाणं. किती भेदाचं विरोधन करू द्या तरीसुद्धा तिथे त्या ठिकाणी काय भेदाभेद नसते जाणं. त्या ठिकाणी भेद आणि भेद सापेक्ष अपेक्ष अभेद कधीही होत नाही. की जे कारणची अनित्यतेतून कार्याची न संभवे. कारण जे कारण आहे ते कारणच मुळात काय आहे? काय आहे? अनित्य आहे. कारण कोण आहे? शब्द कारण आहे का अज्ञान कारण आहे? हां, हे सगळं कशामुळं झालं? कारणचे अनित्य. शब्द जर अनित्य आहे
तर त्या ठिकाणी कार्याची न संभवे त्या शब्दापासून भेदालाही तो शब्द कारण होत नाही आणि अभेदालाही कारण होत नाही, कारण त्यांनी आता त्याचा काय करून घेतलेला आहे, नाशच करून घेतलेला आहे. अभावरूपच झाला तर आता भेदाभेदाचा काय. जोपर्यंत शब्द शब्दरूपाने राहतो, जोपर्यंत शब्द स्वतःचं अस्तित्व ठेवतो, तोपर्यंत भेदाभेदवाद आहे. म्हणून ते म्हणतात ना, भेदाभेद मते भ्रमाचे संवाद आणि आम्हा नको वाद त्याशी देवी. हा वाद कधी राहणार नाही ज्या वेळेला शब्द आपला नाश करून घेईल. मग आता जर कारणच नाही, शब्दाने भेदाभेद कल्पना केली होती, आता जर शब्द जर नाश पावला तर आता त्या ठिकाणी भेद आणि अभेद कल्पनेला वावच कुठं राहिला, वावच राहिला नाही. एकमेवाद्वितीयम ब्रह्म तेथे भेदाभेद अनागम म्हणून ऐक्यत्वाचे वर्म खंडले नाही. त्यांनी ऐक्य करून नाही दिलं, मूळचं स्वतःसिद्ध असणारं ऐक्य आहे हे सिद्ध करून दिलं. म्हणजे सिद्ध वस्तूचीच काय केली, जणू काही सिद्धी केली, ऐक्य नाही, किंवा सिद्ध वस्तूविषयी असणारा भ्रम घालवला. म्हणून येथं अविद्या निवृत्ती हे स्थळ तेने मोक्ष नाही. येथं आगवीची शास्त्रे अविद्या विनाशाची पात्रे वाचोनी नवती स्वतंत्रे आत्मबोधी असं आहे. एकमेवाद्वितीयम ब्रह्म. जर ब्रह्म एकम एव अद्वितीय म्हणजे स्वगत सजातीय विजातीय भेदरहित आहे, तेथं भेदाभेदा अनागम, त्या ठिकाणी भेदही प्राप्त झाला नाही आणि तत्सापेक्ष अभेदही प्राप्त झाला नाही, अनागम त्या उत्पन्नच झाले नाहीत. म्हणून ऐक्यत्वाचे वर्म खंडले नाही. भेदाभेद उत्पन्नच झाले नाही म्हणून त्याचं मूळचं जे सिद्ध स्वतःसिद्ध ऐक्य आहे त्या ऐक्याचं वर्म कधी भंगलेलंच नाही किंवा खंडलेलंच नाही. तुका म्हणे साहे आणि देव आहे तैसा आहे. तेथे शब्दाते निवर्तवन आत्मानुभव भोगी जे जाणं हे अतिशय कुशळपण शब्दाचे या. ते म्हणतात शब्दाते निवर्तवन, त्या शब्दाची निवृत्ती करून आत्मानुभोगी जे जाणं. शब्दाची निवृत्ती झाल्याशिवाय आत्मानुभूती येत नाही. मग शब्दालाही मागं टाकून शब्दाचीही निवृत्ती करून जेणेकरून त्याला आत्मानुभूती येईल, हे कुशळपण कोणाचं आहे, ते अतिशय कुशळपण शब्दाचे आहे. ते अतिशय कुशलता कोणाची आहे, शब्दाचीच आहे. म्हणून ते म्हणतात ना, शब्द हे शस्त्र आहे, ते जपून वापरा. शस्त्र ह्या खरं अज्ञानाचा नाश करणारं जे शब्दरूपी शस्त्र आहे ते किती धारदार शस्त्र आहे आणि त्याचा किती योग्य प्रयोग जर आपण केला तर ते आहे ना. चंद्रशेखर महाराज सांगत असतात, जर आपण एकहा शब्दा सम्यक ज्ञाता सुष्ठु प्रयुक्ता स्वर्गे लोके कामधुक भवती असं आहे. एकच शब्द जर आपण चांगल्या प्रकाराने नुसता त्याचं उच्चारण केलं तर या ठिकाणी एका शब्दाचं जर व्यवस्थित प्रयोग केला शब्दाचा तर तो मनुष्याला ह्या भवबंधनातून सोडवण्याला तो पूर्णपणे एकटा शब्द समर्थ आहे. हा इकडं अज्ञानाचा नाश करतो, ज्ञानही करून देतो, काय प्रवृत्ती करतो, निवृत्ती करतो, सगळं करण्याचं म्हणजे शब्द ही दुधारी तलवार आहे असं म्हणतो. तेथे शब्दाते निवर्तवन आत्मानुभोगी जे जाणं हे अतिशय कुशळपण शब्दाचेच या. शब्दाने एवढं अध्यारोप करायचा, पुन्हा त्याचा अपवाद करायचा आणि स्वस्वरूपाला अवशिष्ट ठेवायचं, एवढं कुशलपण कोणाजवळ फक्त हे शब्दाजवळच आहे. किंबहुना शब्दो स्मरणदानी प्रसिद्धो पर्यायाही संबंधू नाही येथे. उद्या